नक्कीच दोन्ही संघ एकही मॅच विन होऊन आले. नक्कीच दोन्ही गोलंदाज चांगला खेळ राहिला. दोन्ही गोलंदाज नक्कीच दोन्ही संघांचा चांगला खेळ राहिला. नक्कीच दोन्ही संघ आता कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे पाहूया. नक्कीच टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे कुसुम संघाने. नक्की जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे कुसुम संघाचा. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला. नक्की पंच मॅच ऑन. ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू अजय याचा पॉवर प्ले षटकातील. नाही नक्कीच स्ट्रायकिंग एंडला दिसेल. कॅप मध्ये आपल्याला वैभव चोप करतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला भूषण. लेकिन नॉट स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला भूषण कोळी. स्ट्रायकिंग एंडला दिसेल वैभव चोपदार. गोलंदाज ट्रॅक वरती दिसेल पॉवर प्ले षटक अजय. एक वेगवान गोलंदाज उभरता सितारा उंबरने गावाला बिलान करणारा गोलंदाज. याचा पहिला चेंडू पेस करेल तो म्हणजे वैभव चोपदार. शॉर्ट पिच चेंडू लाईक साइड चेंडू बिरकावून दिला. चेंडू चाल दन 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 करे सीमा रेषा पार. देऊन जाईल पहिला चेंडू श्री गणेशा. देऊन जाईल चौकार. पहिल्या चेंडूवरती गेला पास्ता करताना दिसतोय आपल्याला वैभव चोपदार. नक्की शॉर्ट पिच चेंडू टाकलेला वैभवला. स्लोवर गेम टाकलेला वैभव. त्या चेंडूवर पूर्णपणे समाचार घेताना पाहायला मिळेल. नक्कीच कुठेतरी वेगवान गोलंदाजी करावी लागेल वैभवच्या माध्यमातून. नक्कीच वैभवला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाज अजय याला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आले. 4 धावे संघ 4 धावे. एक चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू प्रगतीपथावर. स्लोअर गेम घुटना टेक ऑफ तमाशा स्ट्रेट डाइव. चेंडू जाईल 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेषा पार. दुसऱ्या चेंडूवरती लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू 4 धावाने संघ पुढे ढकलतो म्हणजे 8च्या घरात 2 चेंडू 8 धावा. नक्कीच एक नावाजलेला फलंदाज वैभव चौधरी येलो कॅप मध्ये दिसतो आपल्याला. नक्कीच एक हाय हिटर फलंदाज म्हटलं तरी काय हरकत नाही. नक्कीच कुसून गावाला बिलान करणारा खेळाडू. नक्कीच त्याच्याकडे वेग आहे. त्याच्याकडे गोलंदाजीमध्ये स्ट्रीक आहे. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता तोच वैभव दिसतो आपल्या स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच त्याची बॅट देखील बोलते त्याची हात देखील बोलतात. नक्कीच तोच दिसेल आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती आज येतो. नक्कीच तिसरा चेंडू प्रगतीपथावर आज याचा वैभवसाठी. यावेळेस कुठेतरी वेग 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 नक्कीच वेग आहे पण साईट नाही. कुठेतरी जास्त ऑफ दिशा पकडली. 1+1 या चेंडूला 2 धावा असतील. 2 धावांनी संघ पुढे ढकलले म्हणजे 9च्या घरात. कुठेतरी कमबॅक करावे लागेल 10च्या घरात. नक्कीच अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल अजयच्या पॉवर प्ले षटकातील. कुठेतरी कमबॅक करावे लागेल तो म्हणजे अजय याला. अजय स्लोअर गेम चेंडू फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जाईल दन 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 करत सीमा रेषा पार. देऊन साईड ऑफसाईडच्या दिशेने एक दमदमीत चौकार. नक्कीच वैभव याला स्लोअर गेम चेंडू चालू शकत नाही. वैभव हा एक पाहून खेळणारा फलंदाज. नक्कीच वैभवला एक वेगवान गोलंदाज टाकले तरच कुठेतरी वैभव बीट होताना पाहायला मिळेल. नक्कीच वैभवला स्लोअर गोलंदाज टाकली तर वैभव नक्कीच त्या चेंडूवरती चांगला समाचार घेताना पाहायला मिळेल. तोच वैभव स्ट्रायकिंग एंडला चौथा चेंडू. यावेळेस कुठंतरी दिशा पुन्हा एकदा भर करताना पाहायला मिळतो. आज कुठेतरी पूर्णपणे आता दिशा भर करताना मिळतो. लगातार 3 चेंडू चौकार आल्यानंतर कुठेतरी दिशा भरकटली ते म्हणजे अजयची. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या 15. अजून पॉवर प्ले षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजयच्या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला वैभव चोपदार. शॉर्ट पिच चेंडू. नक्कीच चांगला चेंडू म्हटलं तरी काय हरकत नाही. नक्कीच पंच सांगतील या बॅटला अंगाला एक धाव बॅटच्या स्वरूपात एक धाव दिली. एका वेळेस संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 16 करत. नक्कीच चांगला चेंडू होता अजयचा. नक्कीच असा कुठेतरी कमबॅक करावे लागेल अजयला. 4 चेंडू जास्त धावा 17 धावा झाले. कुठेतरी कमबॅक करावे 16 धावा झाले. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजयच्या षटकातील. नक्कीच चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळेल आपल्याला गोलंदाज अजय. नक्कीच वैभव कुठेतरी कमबॅक करेल पुन्हा एकदा अजयसाठी. नक्कीच अजयचा 5वा चेंडू प्रगतीपथावर. पुढे येऊन सरसावून देण्याचा प्रयत्न. कुठे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडूचा सर हातामध्ये उडवतो. चेंडू सांगता निर्धाव चेंडू सांगता होते. 5 चेंडूच्या खेळाच्या समोर संघाची धावसंख्या 16. 1 to 1 शेवटचा चेंडू बाकी असेल अजयचा. नक्कीच पंच पुन्हा एकदा सांगतील. एकदा वाईट चेंडू सांगतील. एका धावाने संघ पुन्हा एकदा पुढे गेला तो म्हणजे 17च्या घरात. 5 चेंडू 17. 1 to 1 शेवटचा खेळ बाकी असेल. एका चेंडूचा खेळ बाकी असेल अजय षटकातील. वैभव स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच वैभवची आता बॅट बोलू लागली. 17 धावा झालेत. 1 to 1 शेवटचा चेंडू. लेग साईडच्या दिशेने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क नाही. नक्कीच एकाच रूपांतर 2 मध्ये केले. 2 धावाने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे
19च्या घरात एका षटकाच्या संघाची धावसंख्या 19. नक्कीच पॉवर प्लेचा चांगला समाचार घेताना पाहायला मिळेल. वैभवने 7 चेंडू फेस केले. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल वैभवच्या बॅटमधून. तोच वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. गावचा एक वेगवान गोलंदाज बॅट्समन वैभव दिसेल. एका षटकाच्या संघाची धावसंख्या 19. पंच मॅचला थोडं स्पीडअप करायचं आहे कृपया करून. 12 चेंडू खेळ बाकी असेल. तुम्ही आता करा. तुम्हाला कुठली करायची माहिती आहे का? आमच्या टीमची एक मॅच आहे तेवढी मला करू द्या. ही करायच्या पुढची नाही तू कर की जरा नक्कीच पहिला चेंडू चांगल्या हातात पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाज नितीन पहिल्या चेंडूला एक धाव एखाद्याने संघ पुढे ढकलले तो म्हणजे 20च्या घरात स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला. ओपनिंगला फलंदाज वैभव चौकदार. वैभवच्या आता बॅट बोलायला लागले. तोच वैभव दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. नितीनला पुढचा चेंडू नक्कीच विवाजले यांचं देखील इथं स्वागत असेल. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाईल एका धावेसाठी. या चेंडूवरती एकच धाव भेटली तर एका धावे संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 21च्या घरात. 2 चेंडू 21 धावा. नक्कीच चांगला फटका होता पण कुठे अर्ध मैदान असल्यामुळे एकच धाव भेटली जाईल वैभवच्या बॅटला. एका धावाने संघ पुढे ढकले. 21च्या घरात 4 चेंडू खेळ बाकी असेल नितीनच्या गोलंदाजीमधील. नितीनचा तिसरा चेंडू प्रगती स्ट्रायकिंग एंडला दिसेल. वैभव चोपदार. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका सजवला. झेल खाली प्रयत्न. 88 नंबर काय झेल बघले. बॅक टू डग आउट. वैभवचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतो. कुठे बॅटचा आणि चेंडूला चांगला संपर्क होत नाही. कुठे चेंडूला बॅटला चांगला बॉस झाल्याने थोडी चांगली झेल पाहायला मिळते आपल्याला. 88 नंबर जर्सी नंबर चांगला झेल पाहायला मिळतो. नक्कीच संपुष्टातील खेळ वैभवाचा नक्कीच तंबूच्या दिशेवर परतावे लागेल वैभवाला. नक्कीच नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल तो म्हणजे नितीन. वैभवची जागा भरून काढण्यासाठी जाईल तो म्हणजे नितीन. एक चांगला फलंदाज नितीन जर्सी नंबर 13. नक्कीच नितीन याने कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये. नितीनचे 3 चेंडू झालेत. कुठेतरी चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात पॉवर सर्व जास्त धावानंतर कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते दुसरा गोलंदाज नितीन. नितीनचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला दिसेल नवीन फलंदाज नितीन. शॉट पिच चेंडू चांगला फटका. स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू जाईल. 1 बाउंड सीमा रेषा पार. 2 जाईल खणखणीत बनबनीत चौकार. काय फटका साव झालाय. क्लासिकल फटका. स्ट्रेट ड्राइव्ह शॉट पुलचा चांगलासा फटका समाचार घेताना पाहायला मिळतो नवीन फलंदाज नितीन. पहिला चेंडू फर्स्ट करताना चांगला फटका पाहायला मिळतो नितीनच्या बॅटमधून. 4 धावांनी संघ पुढे ढकलतो म्हणजे 25च्या घरात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल नितीनच्या षटकातील. च्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. 1 बाउंड चेंडू गॅदर केले जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल ते म्हणजे नितीन याला. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला आता भूषण. एका चेंडूचा खेळ बाकी असेल नितीनच्या षटकातील. 1 टू गो शेवटचा चेंडू. कुठेतरी धावसंख्या रोखायची असेल तर कुठेतरी चांगली गोलंदाजी गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. कुठेतरी फटके वाजेपासून रोखायला लागेल भूषण संघाच्या फलंदाजांना. 1 टू गो शेवटचा चेंडू भूषणसाठी. हा लिटर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला भूषण. शॉट पिच चेंडू. चेंडू हवेमध्ये. चेंडूवाली स्वतः चांगली झेल स्वतः गोलंदाज झेल काही. बॅक टू डग आउट. नितीन भूषणचा खेळ संपुष्टात येईल. नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी नितीनची. 2 षटकाच्या समांतर संघाची धावसंख्या 26. अजून 6 चेंडू बाकी असतील. नक्कीच दुसरं षटक फायर गेलं तर गोलंदाज नील. पुन्हा एकदा बॅटला प्रेस करून चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षण पंच सांगतील विकेट.
एक धाव. ओके, एकच धाव, विकेट आहे. ओके, नक्कीच बॅक टू डगर जाताना दिसेल आपल्या नितीच्या बॅटमध्ये एक चौकार आला, पण कुठेतरी नितीनला आता तंबूच्या दिशेने दाखवण्यात दिसतो आपल्या नील. नक्कीच तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कुठेतरी चांगला चेंडू हातातून पाहायला मिळतो गोलंदाज नील याची. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू चांगला चेंडू हातातून पाहायला मिळाला आपल्याला नील. नीलची जागा भरून काढण्यासाठी 08 नंबर जर्सी नंबर पाहायला मिळाला आपल्याला उमेश. नक्कीच कुठेतरी धावांचा आता रोग लावला ते म्हणजे गोलंदाज नील यांनी कुठेतरी असाच अजून 4 चेंडू चांगले हाताळले तर कुठेतरी 5 चेंडू चांगले हाताळले कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल उंबरणे संघ. नक्कीच कमीत कमी धावसंख्या असेल तर बॅटल आपल्याला पाहायला चांगलं पाहायला मिळेल. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला 08 नंबर जर्सी नंबर तो म्हणजे उमेशसाठी दुसरा चेंडू उमेश स्वतःच्या फॉलोतून पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल आपल्याला नील याचा. नक्कीच उमेशकडे ही क्षमता आहे मोठी फटकी माझी मारण्याची, तोच नील स्ट्रायकिंग एंडला. ओहो, यावेळेस वेग 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 काय वेग आहे, या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही या बॅटलला, चांगला वेग होता. नक्कीच पहिला चेंडू देखील असा होता कुठे बॅटला ब्रश लागून झेल घेतली, नक्कीच दुसरा चेंडू देखील असा होता पण कुठे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, निर्धार चेंडू सांगता होते. 2 चेंडू चांगल्या हातामध्ये पाहायला होते बॅटल नील याची. हो, पुन्हा एकदा अंगावरती टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडूला कुठेतरी समाचार घेता येणार बॅटल नील याला लगातार ते 3 चेंडू निर्धार होतात. नक्कीच 3 चेंडू समावेश संघाची संख्या 26, 3 चेंडूचा खेळ बाकी असेल नीलच्या षटकातील. नक्कीच कुठेतरी आता रोखून ठेवलं बॅटल उमेश याला. लेग साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकाच धावावरती समाधान मानावे लागेल ते म्हणजे उमेश याला. नक्कीच एका धावाने संघ पुढे ढकलेल ते म्हणजे 27 घरात टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील नील याच्या. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला कृष्णा. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर कुठेतरी चांगला स्कोर बोर्ड पाहायला मिळेल आपल्या कोसळ संघाचा. 5वा चेंडू प्रगती पथावर. ओहो, चांगला चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जाईल का वागता. ओहो, चेंडू चाललाय सरळ वागता क्षणी सीमारेषा पार, पंच सांगतील देऊन जातील हा चेंडूवरती तब्बल 6 धावा. काय फटका सजवला, क्लासिकल फटका, A1 क्वालिटीचा A1 फटका. इट इज अ क. काय फटका सजवला, काय फटका मानावा लागला कृष्णाच्या बॅटवर ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका मानावा लागला. नक्कीच हा चेंडू निर्धार कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल आपल्या गोलंदाज 1 to go. नक्कीच यावेळेला स्लोवर गेन चेंडू कुठेतरी बॅट आणि चेंडू संपर्क होत नाही, निर्धार चेंडू सांगता येते. 3 षटकाच्या समाज संघाची धाव संख्या 34 धावाचं लक्ष असेल ते म्हणजे उंबरणे या संघासाठी. झाले 34 ला विन असेल उंबरणे संघ. 33 झाले 34 धावांचं लक्ष. 8 चेंडू 34 धावा. नक्कीच भागवत शेळके यांचं देखील इथं स्वागत झालेलं आहे. नक्कीच जो मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो सरळ जाऊन फाईट करेल तर म्हणजे गोकुळ संघासोबत ती मॅच असेल म्हणजे बक्षीस पात्रासाठी मॅच. नक्कीच ह्या मॅचचा पूर्ण फायदा घ्या. थोडं स्फोट घ्यायचा पंच. नक्कीच लाईन अप करून कसं संघ जायचंय, थोडं सिच्युएशन लवकर सजवून घ्यायचंय. हुंबाने संघ आपल्या सलामीवर जोडी मैदानाच्या दिशेने पाठवायचे. 18 चेंडू 34 18 चेंडू असतील. नक्कीच हुंबाना संघ आपली सलामीर जोडी मैदानाच्या दिशेने पाठवायचं आहे. कृपया स्पीडअप करायचं, दोन्ही संघांना विनंती असेल. पंच नक्कीच 18 चेंडू 34 18 चेंडूचं लक्ष असेल ते म्हणजे हुंबारणे संघासाठी. नक्कीच निनाय स्पोर्ट गोकुळ संघ 2 मॅच विन होऊन तिसऱ्या मॅच साठी जो संघ या मॅच मध्ये विन होईल तो सर्व त्यांच्यासोबत फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला. बक्षीस पात्रासाठी मॅच असेल. नक्कीच कोणता संघ
पाहायला मिळेल निनाय स्पोर्ट गोकुळ संघासोबत फाईट करणार पाहूया. 18 चेंडू 34 धावांचं लक्ष असतील. कोणता संघ जिंकताना पाहायला मिळेल ह्या मॅच मध्ये? एका साईडला कुसरून तर दुसऱ्या साईडला हुंबारणे संघ. नक्कीच हुंबारणे संघाचं बोलायला गेलं एक युवा संघ आहे, एक उभारता संघ आहे. नक्कीच त्या संघाकडे एक नवीन नवीन खेळाडू आहेत. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला हुंबारणे तर एका साईडला कुसरून. कुसरून संघ जास्त एक्सपिरियन्स आहे. कुसरून संघ जास्त स्पर्धा खेळायला संघ आहे. नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसेल. एका साईडला दिसेल आपल्याला शरद तर दुसऱ्या साईडला दिसेल आपल्याला अजय राजेंद्र. नक्कीच एक हार्ड हिटर फलंदाज दोन्ही साईडला दिसेल. एका साईडला दिसेल शरद तर दुसऱ्या साईडला दिसेल आपला राजेंद्र. राजेंद्रचा खेळ कुठेतरी पहिल्या मॅच मध्ये थांबला होता. तो खेळ ह्या मॅच मध्ये जो दाखवेल का राजेंद्र? पाहूया राजेंद्रची बॅट आता बोलेल का? नक्कीच नक्कीच विचार केला तर गोलंदाज ट्रॅक करते दिसेल आपल्याला हारिस एक वेगवान गोलंदाज. गोलंदाज ट्रॅक करते दिसेल पॉवर षटक हारिस ट्रॅकिंग एंडला दिसेल आपल्याला राजेंद्र. नक्कीच पहिला चेंडूवर कांदेला चेंडू हवेमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षण वन बाउंड चेंडू गायदा केला जाईल. एकाच रूपांतर 2 मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. नक्कीच 2चं रूपांतर 3 मध्ये करण्याचा प्रयत्न कुठेतरी रनआउटचा सुपात शहरातला जावं लागेल तंबूच्या दिशेने. कुठेतरी या धावाची गरज नव्हती. तीच गरज कुठेतरी शहरातला नव्हती. कुठेतरी 2च धावावरती समाधान मानणं असतं. कुठेतरी शहरातचा खेळ थांबला असता पण शहरातला कुठेतरी आता तंबूची दिशा परतावणं लागेल. नक्कीच पंच सांगतायत स्टंप मोडली. नक्कीच आयोजन कमिटी आतमध्ये थोडं स्टंप मोडल्यात तिथे नवीन स्टंप द्यायचे. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात संघाचा श्री गणेश झाले. नक्कीच भरत लावर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. नक्कीच आपल्याला आता शरदची जागा भरून काढण्यासाठी दिसेल एक नवीन फलंदाज दिलीप दिसेल आपल्याला. नवीन फलंदाज शरदची जागा भरून काढण्यासाठी स्ट्रायकिंग येणं दिलं आपल्याला राजेंद्र. दुसरा चेंडू फलंदाजी पथावर हरीशाचा. यावेळी नक्कीच वेग 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 वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही राजेंद्र याला. कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच 2 चेंडूचा खेळ समजण्याची धाव संख्या 2 वरती स्थिर आहे ती म्हणजे हरीशच्या गोलंदाजीचा चांगला वेगवान गोलंदाज मानला जातो. हरीश याला पॉवर बॉल षटक चांगल्या हाताला पाहायला मिळतं. हरीश तोच हरीश गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळी पुन्हा होता राईट ऑफ द विकेट शॉट बॉल. नक्कीच बॅट आणि चेंडूचा काय संपर्क होताना पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. लगातारचे 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात हरीशच्या गोलंदाजीमधून. नक्कीच 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर बॉल षटकातील 34 धावांचं लक्ष असेल. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल म्हणजे राजेंद्र बॅट आता बोलावं राजेंद्र बॅट बोलावी लागेल. यावेळी जास्त ऑफसाईड पकडण्याचा प्रयत्न कुठे वाईट चेंडूची सांगता होते. 1 धाव मिळेल. एका धावाने संघ सोडून टाकले तर 3च्या वरात 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून ह्या षटकातील. नक्कीच लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून चेंडू जाईल कार्पेटला गुटगोला करत सीमारेषा लगत क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावे पूर्ण केलेत. नक्कीच 2 धावे पूर्ण केलेत. संघ पूर्ण केले तर 5च्या वरात 4 चेंडू 5 धावा. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हरीशच्या गोलंदाजीमध्ये पॉवर षटकातील 2 चेंडू बाकी असतील. कुठेतरी राजेंद्र बॅट मध्ये एक तरी मोठा फटका यायला पाहिजे तेव्हा कुठे संघ उत्साहताना पाहायला मिळेल. 5वा चेंडू प्रगतीपथावर हरीशाचा. पुन्हा एकदा ब्लॅटला ब्रश करून चेंडू चाललाय सर गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव एका वेळेला संघ पुढे ढकलेल ते म्हणजे 6च्या वरात. नवीन चेंडू द्यायचा आहे. नक्कीच एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आरोपच्या षटकातील पॉवर षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठेतरी नक्कीच एका चेंडूचा खेळ बाकी असेल हरीशच्या गोलंदाजी मधला. नक्कीच 1 टू गो शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग हे लागेल आपल्या राजेंद्र. कुठेतरी त्याची बॅट बोलावे लागेल. कुठेतरी एक मोठा फटका यावा लागेल याच्या बॅट मधून. बॅटला क्रॉस करून झेलचा प्रयत्न चांगला असा झेल घेण्याचा प्रयत्न. नक्कीच एकच धाव भेटली जाईल या चेंडूमध्ये. एका धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 7च्या वरात पहिलं षटक समाधान संघाची संख्या 7.
खूप चांगलं षटक म्हणावे, पॉवर षटकाची कुठेतरी चांगली सांगता होते ते म्हणजे हरीशच्या गोलंदाजीमधून. आत्ता 12 चेंडू बाकी असतील आणि 27 धावांचं 27 धावा पाहिजेत ते म्हणजे हुंबारे संघाला. कुठेतरी पॉवर षटकाचा पूर्णपणे समाचार घेता आलेला दोन्ही बॅटलला. कुठेतरी 6 चेंडू प्रेस करताना राजेंद्र दिसतोय आपल्याला. कुठेतरी राजेंद्र बॅट आता बोलत नाही, कुठेतरी शांत बॅट पाहायला मिळतो. नक्की स्ट्रायकिंग येईल दुसरं षटक पण स्ट्रायकिंग येईल दिसला पुन्हा एकदा राजेंद्र गोलने ट्रॅक करते दुसरं षटक गोलंदाजी कृष्णा. नक्कीच कुठेतरी पहिल्या मॅचला कुठेतरी जास्त धावा दिले कृष्णाने, कुठेतरी कमबॅक करावे लागेल या षटकामध्ये. नक्कीच पहिली मॅच कुठेतरी वैभवने कमबॅक करून दिला, तोच कमबॅक कुठेतरी आता कृष्णाला देखील कमी धावांचं लक्ष, 34 धावांचं लक्ष असेल. कृष्णाचा पहिला चेंडू स्ट्रायकिंग येईल राजेंद्र. लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जाईल. एक धाव पूर्ण, एकाच रूपांतर 2 करण्याचा प्रयत्न, पण एकाच धावावरती समाधान मानलंय ते म्हणजे राजेंद्र यांनी. नक्कीच एका धावाने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 8 वर 1 चेंडू 8 धावा. नक्कीच कुठेतरी फटकेबाजी बाजून रोखले ठोकले, कुठेतरी आकडून ठेवले फलंदाज यांना, दोन्ही फलंदाज कुठेतरी रोखून ठेवले गोलंदाज कृष्णा आणि कृष्णाचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग येईल दिसला. पहिला चेंडू फेस करताना दिलीप. हो फुल टच चेंडूचा समाचार घेता आलेला नाही. कुठेतरी बॅट आणि चेंडूचा जास्त संपर्क होताना येत नाही. पुढे येऊन सरसावून देण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क पाहायला नाही मिळत. एकच धाव घेतली, एका धावाने संघ सोडून घेतले तर म्हणजे 9 चेंडू. कुठेतरी 1D 2D वरतीच खेळताना पाहायला मिळते दोन्ही बॅटर, कुठेतरी मोठी फटकेबाजी करताना पाहायला मिळत नाही दोन्ही बॅटर. राजेंद्र स्ट्रायकिंग येईल तिसरा चेंडू प्रगती कृष्णा याचा. ऑफसाईड चांगला चेंडू भिरकावून दिला, चेंडू कार्पेटला ते गुलगुल्या करत चांगला क्षेत्ररक्षण भूषणचं पाहायला मिळते. एकाच रूपात 2 मध्ये होतोय. नक्कीच रनआउटचा चान्स पाहायला मिळतोय. पंच सांगतील नक्कीच बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळेल आपल्याला राजेंद्र. कुठेतरी राजेंद्रचा खेळ आता थांबलाय. कुठेतरी रनआउटच्या रूपात 2 फलंदाज बॅक टू बॅक जाताना पाहायला मिळेल. एका साईडला गेला शरद दुसऱ्या साईडला पाळताना जायला मिळतो आपला राजेंद्र. काय खेळ राहिला राजेंद्रचा बॅट कुठेतरी बोलले नाही. राजेंद्रचा आज दिवस कुठेतरी नव्हता. नक्कीच राजेंद्रचा खेळ संपला. राजेंद्र तरी जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे नील. नक्कीच 3 चेंडूच्या समोर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 8. नक्कीच 3 चेंडूच्या समोर संघाची धावसंख्या 10 झाली. 3 चेंडूचा खेळ बाकी जर कृष्णाच्या षटकातील. चौथा चेंडू प्रगतीपथ स्ट्रायकिंग येईल नवीन फलंदाज दिसेल आपल्या राजेंद्र जागा भरून काढण्यासाठी नील पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू फेस करताना पाहायला मिळेल कृष्णा याचा. फुल टच चेंडू ऑनच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स गॅदर केला जाईल. एकच धाव, चांगली फेकी म्हणावी लागेल. हरीशची चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या कुसुम संघाचं. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळेल. एकाच धावावरती रोखले ते म्हणजे दिलीप यांनी. आता दिलीप स्ट्रायकिंग एंड दिसेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 11. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाचवा चेंडू अंगावरती टाकलेला चेंडू पायावरती आदळलाय. पायावरती लागून कुठेतरी बायच्या स्वरूपात एकच धाव घेतली जाईल. या चेंडू एका धाव पुन्हा एकदा संघ सोडून टाकले तो म्हणजे 12च्या घरात 1-2. शेवटचा चेंडू बाकी असेल तो कृष्णाच्या षटकातील. कुठेतरी म्हटलं होतं हा संघ चांगला आहे, कुठेतरी या संघाकडे एक्सपिरियन्स आहे, कुठेतरी कमी धावसंख्येचा कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे हा संघ कुसुड संघ. नक्कीच या कुसुड संघाची जास्त एक्सपिरियन्स पाहायला मिळतो. नक्कीच चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज देखील तोच कुसुड संघ मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूवर एकच धाव समाधान मानावे लागेल. एका धावाने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 13च्या घरात 2 षटकाच्या समानंतर संघाची धावसंख्या 13. 6 चेंडू 21 धावा 6 चेंडू. कोण असा फलंदाज असेल तो 6 चेंडू 21 धावा ठोकण्याचं यश प्राप्त करेल. दिलीप असेल का तो नील असेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसेल आता नील. गोलंदाज ट्रॅक वरती आपल्याला दिसेल आपल्याला एक वेगवान गोलंदाज कुसुम संघाचा एक मोरना एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे आता पाहिलं जातो. मोरना एक्सप्रेसचा म्हणून ज्याला एक नाव दिलं जातं तोच मोरना एक्सप्रेस पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज ट्रॅक वरती वैभव चोपदार. नक्की त्याची बॅट देखील बोलते लेकिन त्याची गोलंदाजी पण लय लाजवाब आहे. तोच गोलंदाज ट्रॅक वरती वेगवानचा 5 म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तोच ओमकार चोपदारचा पहिला चेंडू. कॉलर चेंडू खोदून काढला. चेंडू आम्ही चेंडू क्षेत्ररक्षण चांगली अशी झेल आजची हरीची चांगली झेल पाहायला मिळते. सीमारेषा लगत बॅक टू डॉगआउट जाताना पाहायला मिळेल आपल्याला. चांगला चेंडू खोदून काढला. कुठे बॅट आणि चेंडू चांगला संपर्क पाहायला मिळेल नाही. कुठेतरी वेग होता वैभवच्या चेंडू. नक्कीच वेगाला प्रत्युत्तर देता आलेलं नाही. लगेच स्तंभच्या दिशेने परतावे लागेल. नीलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. आज कुठेतरी पूर्णपणे सामना आपल्या बाजूने
नक्कीच कोणी ट्रॅक वरती पाहायला मिळतो आपल्याला वैभव. नक्कीच 5 चेंडूचा खेळ बाकी असेल, कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी. 21 धावा अजूनही पाहिजेत 5 चेंडू मध्ये. कोण असा फटकेबाजी करणारा फलंदाज असेल पाहूया उंबरणे या संघाकडे. हो आडवे बॅट नाही करण्याचा प्रयत्न, कुठे बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. 1 धाव सांगतात पंच. गोशंकी धाव 1 धाव मिटली, एका धाव संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 14च्या घरात. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल वैभवच्या षटकातील. नक्कीच कुठंतरी आता पूर्णपणे सामना आपल्या बाजूने पडताना पाहायला मिळते. नक्कीच पुढच्या मॅचचा टॉस केला जाते. एका साईडला असेल निनाय स्पोर्ट गोकुळ संघ, एका साईडला असेल जो संघ जिंकेल तो संघ. नक्कीच ती फाईट पाहायला जोरात मिळेल आपल्याला. हो लेग साईडच्या दिशेने चेंडू विरकन दिले, 1 बॉल चेंडू गॅदर केला जाईल. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावे कुसूर संघाचं. नक्कीच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 15च्या घरात. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल वैभवच्या षटकातील. नक्कीच वेगाचा बादशाह म्हणून नाव दिलं तरी काय हरकत नाही. मोरणा एक्सप्रेस म्हणून त्याला नाव दिलं जातं. तोच मोरणा एक्सप्रेस गोल ट्रॅक वरती वैभव. ओहो यावेळी वेग वेग वेग. आय मिस आय विल यू डेफिनेटली हिट सरळ जाऊन आदळतोय स्टंपांवरती. बॅक टू डॉगर पाहायला जाताना मिळतोय आपल्याला दिलीप. कुठे वेग म्हटलं तर वेगाचा बादशाह म्हटलं तर तोच वेग दाखवताना पाहायला मिळते गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तू मेस करायचं मी स्टंपा दोस्त करेल असा वेग दाखवताना पाहायला मिळतोय आपल्याला वैभव चोपदार. गोलंदाज ट्रॅक वरती 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच पुढच्या मॅचचं समर्थन करताना पाहायला मिळतील आपले दादा विठ्ठल दादा यांचं चांगला आवाज पाहायला मिळेल आपल्याला स्पर्धेमध्ये. तेच दादा आपल्याला नक्कीच पुढच्या मॅचचं समालोचन करताना पाहायला मिळते. थँक्यू दादा, तुम्ही मला चान्स दिला एवढं माझ्यासोबत बसता. नक्कीच मनापासून आभार तुमचा. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू लाईक साईडच्या दिशेने भिडकावून दिलाय. 1 बॉलचा गॅदर केला जाईल पुन्हा एकदा. 5 चेंडू खेळ झाले संघाची धाव संख्या. तुझं नाव नक्कीच 1-2 शेवटचा चेंडू बाकी असेल. नक्कीच कुशल संघाने पूर्णपणे सामना आपल्या बाजूने पडेल. नक्कीच आता पुढचा सामना असेल तो म्हणजे बक्षीस पात्राची मॅच असेल ते एका साईडला असेल गोकुळ संघाचा, दुसऱ्या साईडला असेल निनाय स्पोर्ट गोकुळचा, दुसऱ्या साईडला असेल कुसरड संघ. 1-2 शेवटचा चेंडू. कोलर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एकच धाव मॅच होऊन पाहायला मिळते आपले कुसुड संघ. कुसुड संघ या स्पर्धेमध्ये विजय झालाय, अभिनंदन. त्याचबरोबर पराजय संघाचा सुद्धा आभार. हारने वाला भी एक सिकंदर होता है, बस पलटा दूसरी पारी का बारी है. हम भी जीते कोई मैदानों में और जीतेंगे क्या हुआ जो आज टीम हमारी हारी है. चांगला खेळ केलात हुंबरणे संघ. तुमचा सुद्धा या